नमस्कार मंडळी, कसे आहात? तर इथे आम्ही व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यासाठी तयार झालेले आहोत. तर बघूया आफ्रिकेमध्ये कशा प्रकारे आम्ही व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला. इथे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो आणि तुम्ही इथे बघू शकता व्हॅलेंटाईन डेसाठी पूर्ण रेस्टॉरंट हा रेड रिबन्स आणि छान छान कॅन्डल्सनी सजवलेलं होतं. सगळीकडे लाइटिंग्स होती आणि खूप छान प्रकारे त्यांनी व्हॅलेंटाईन डेसाठी हा रेस्टॉरंट पूर्णपणे सजवला आहे. तो आहे माझा मुलगा पूरम आणि तो खूप एक्साइटेड आहे हे सगळं शेअर करण्यासाठी आणि सेलिब्रेट करण्यासाठी. तर आतमध्ये तुम्ही बघू शकता सगळे टेबल हे कॅन्डल्सनी सजवलेले होते आणि इथे फॉर द डिनर त्यांनी कॅन्डल लाईट डिनरची व्यवस्था केली होती. तर सगळे चेअर्स सगळे टेबल्स त्यांनी रेड रिबन्सने टाय केले होते आणि खूप छान प्रकारे सजवलं होतं आणि सगळीकडे ॲम्बियन्स आणि डेकोरेशन खूप छान होतं. तर प्रत्येक टेबलवर त्यांनी अशा प्रकारे रेड कॅन्डल सजवले होते. तर ओव्हरऑल त्यांनी व्हॅलेंटाईन डेसाठी सगळे डेकोरेशन केलं होतं आणि लुक खूप सुंदर आणि छान होतं. इथे त्यांनी स्टार्टर्ससाठी आम्हाला मिंट चटणी आणि टोमॅटो सॉस आणि ओनियन दिलेले होते आणि इथे आम्ही ऑर्डर दिल्यानंतर वेट करत होतो की केव्हा आमचं फूडसाठी आम्ही वेट करत होतो आणि म्युझिक आणि ॲम्बियन्स इतकं छान होतं की खूप पीसफुल आणि फ्रेश वाटत होतं. सगळीकडे खूप छान शांतता आणि खूप चांगलं वातावरण होतं आणि अशा प्रकारे आम्ही इथे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला. तर इथे आम्ही काही मॉकटेल्स ऑर्डर केले होते. मॉकटेल्समध्ये मुख्यतः सोडा वॉटर असतो. तर इथे माझ्या मुलासाठी आम्ही ब्ल्यू लगून नावाचं एक मॉकटेल ऑर्डर केलं होतं आणि हे होतं मलावियन चांदी, त्याच्यात सोडा वॉटर आणि लेमन पीसेस होते आणि मी ते एन्जॉय करत होती. प्रकारे आम्ही शांततेने व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत होतो. तिथलं वातावरण खूपच छान आणि सुंदर होतं. नंतर आम्ही स्टार्टरमध्ये काही स्टार्टर्स मागवले ज्याच्यात माझ्या मुलाला ओनियन रिंग्स खूप आवडतात म्हणून ओनियन रिंग्स ऑर्डर केले त्याच्यासाठी आणि इथे तो ओनियन रिंग्स खूप आवडीने खात होता आणि ते बघून आम्हालाही खूप छान वाटलं. नंतर आम्ही स्टार्टर्समध्ये हराभरा कबाब सुद्धा ऑर्डर केले. इथल्या रेस्टॉरंटमध्ये सगळे भारतीय पदार्थ मिळतात आणि त्यांचा टेस्टही खूप छान असतो, त्यामुळे असं वाटत नाही की आपण भारताबाहेर आहोत. मेन कोर्समध्ये आम्ही ऑर्डर केलं होतं पनीर टिक्का मसाला, देन दाल तडका, सम राईस आणि सम तंदुरी आणि आता आम्ही इथे एन्जॉय करत होतो आपलं मेन कोर्स आणि काही चिली गार्लिक नानसुद्धा ऑर्डर केले होते आणि इथे आम्ही आता मेन कोर्स टेस्ट करण्यासाठी रेडी आहोत. नंतर काही वेळानंतर आमचं डिनर कंप्लीट झालं आणि इथे पूरम आणि त्याचा फ्रेंड बॉलिंगसोबत खेळत होते आणि ते त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करत होते. सगळं झाल्यानंतर आम्ही ऑर्डर केलं होतं ब्राउनी विथ आईस्क्रीम. सो दिस इज द चॉकलेट ब्राउनी अँड द टेस्ट ऑफ चॉकलेट ब्राउनीची टेस्ट खूपच छान होती. सो हे आहे चॉकलेट ब्राउनी विथ आईस्क्रीम. सो अशा प्रकारे आम्ही आमचा व्हॅलेंटाईन क्वालिटेटिव्ह टाईममध्ये आणि छान प्रकारे सेलिब्रेट केला. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि शेवटी आम्ही आमचे छान छान फोटोग्राफ्स घेतले आणि आमचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला आफ्रिका रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओज आणि आफ्रिका रिलेटेड थिंग्स पाहायला मिळतील, म्हणून नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.